चंबळ म्हणल्यावर दरोडेखोर लोकांची दहशत अनेक जणांच्या अंगावर शहारे आणते. मंगलसिंग, भूपेंद्रसिंग, फुलनदेवी, मानसिंग ही अशी काही डेंजर मंडळी चंबळच्या खोऱ्यात होती. फुलनदेवीनंतर दहशत निर्माण करणं कोणाला जमलं असेल तर ती डाकूराणी म्हणजे सीमा परिहार. एक वेळ चंबळच्या खोऱ्याला घाम फोडणाऱ्या डाकूराणीपासून ते बिग बॉसच्या सीमा परिहार पर्यंतचा थरारक प्रवास. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी डाकूंनी सीमा परिहारचं अपहरण केलं आणि चंबळच्या वाळवंटात नेलं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका गरीब ठाकूर कुटुंबात जन्मलेल्या या निरागस मुलीला डाकूंची भीती वाटत होती. पण ही मुलगी भयभीत होऊन भयंकर डाकूंमध्ये राहिली आणि मग एके दिवशी ती स्वतःच दरोडेखोर बनली. पाहूया आजच्या आपल्या DSD वर्ल्डमध्ये त्या भयंकर डाकू राणीची कहाणी, जिच्या भीतीने 80 ते 90च्या दशकात चंबळच्या भागात मौन पाळलं जात असे. नमस्कार, DSD वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे. 1983 मध्ये कुख्यात दरोडेखोर लालराम याने ज्या मुलीचं अपहरण केलं होतं तिचं नाव होतं सीमा परिहार. वयाच्या 18व्या वर्षापर्यंत सीमा उजाड जंगलात दृष्ट डाकूंमध्ये वाढली. परिणामी सीमा परिहार लवकरच चंबळची सर्वात मोठी डाकू म्हणून उदयास आली. सीमा फुलनदेवींना आपला आदर्श मानली. कपाळावर काळा टिळा, डोक्यावर लाल पट्टी, हातात बंदूक आणि अंगावर बंडखोर गणवेश घातलेल्या सीमा परिहार यांनी एकेकाळी चंबळच्या दऱ्याखोऱ्यात अशी भीती निर्माण केली की नाव ऐकताच लोक हादरायचे. सीमाच्या दरोडेखोरपणाचा धाक 6 लाख एकरपर्यंत होता असं सांगितलं जातं. सीमाने सुमारे 30 दरोडे आणि 200 अपहरण केल्याचे आकडेवारीवरून सांगण्यात येतं. एवढंच नाही तर सीमाने 70 खून केल्याचंही बोललं जातं. या डाकूराणीच्या भीतीमुळेच त्या काळात तिचे नाव पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत हिट लिस्टवर होते. त्यावेळी पोलिसांनी सीमाला मृत किंवा जिवंत पकडणाऱ्याला 40 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. दिवसाढवळ्या वादळासारख्या गंभीर घटना घडवून आणणे हा सीमा परिहारचा डाव्या हाताचा खेळ मानला जात असे. अनेक वेळा सीमा आणि पोलिसांमध्ये थेट चकमक झाली, पण प्रत्येक वेळी सीमा निसटली. शस्त्रे चालवण्यात आणि ग्रेनेड फेकण्यात माहीर असलेल्या या डाकूचं नाव ऐकून भले भले कपाळावरचा घाम पुसायला विसरायचे, पण सीमा परिहार या डाकूच्या कथेत फक्त भीती आणि दहशत आहे असं नाही. या डाकूच्या कथेत प्रेमाचा त्रिकोणही आहे. डाकूराणी सीमा परिहारने बिहारोन येथीलच प्रसिद्ध दरोडेखोर निर्भय गुजर याच्याशी विवाह केला होता. सीमाचं कन्यादान हे दरोडेखोर लालाराम याने केल्याचं सांगितलं जातं. मात्र नंतर सीमाचे पहिले प्रेम डकेत जयसिंग असल्याचं उघड झालं. हात धुवून पोलीस जयसिंगच्या मागे लागले तेव्हा जयसिंगने सीमाला निर्भयच्या ताब्यात दिले. सीमाने लालारामसोबत दुसरे लग्नही केलं होतं असंही काही लोकांचं म्हणणं आहे. लालराम आणि सीमा यांना एक मुलगाही झाला होता असंही सांगण्यात येतं. नंतर लालराम आणि निर्भय गुजर टोळी युद्ध झाले आणि 2000 साली पोलिसांनी लालरामला चकमकीत ठार केलं. लालरामच्या मृत्यूनंतर डाकू राणीचा बिहारवासियांच्या जीवनमानाचा भ्रमनिरास झाला. 18 वर्ष चंबळमध्ये भीतीच्या समानार्थी शब्द असलेल्या सीमा परिहार यांनी जून 2000 मध्ये पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. सीमाला तुरुंगात टाकण्यात आले आणि तिच्यावर सुमारे 29 गुन्हे दाखल करण्यात आले, ज्यामध्ये 8 खून, अर्धा डझन अपहरणाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. 2005 मध्ये निर्भया गुजरची पोलिसांकडून हत्या झाली तेव्हा सीमानेही आपल्या पतीचा मृतदेह स्वतःच्या ताब्यात देण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी मृतदेह देण्यास नकार दिला. असे असतानाही सीमाने वाराणसीला पोहोचल्यानंतर निर्भयाच्या अस्थि कलशाचे विसर्जन केले. सरेंडर करून चर्चेत आलेल्या सीमा यांना 2001 मध्ये राजकारणात येण्याची ऑफरही आली. सीमाने 2002च्या UP विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिला होता. नोव्हेंबर 2006 मध्ये ती इंडियन जस्टिस पार्टीमध्ये सामील झाली. जानेवारी 2008 मध्ये त्या लोक जनशक्ती पक्षात सामील झाल्या. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. सीमा परिहार यांच्या जीवनावर उंडेड हा चित्रपटही तयार झाला होता. विशेष म्हणजे या चित्रपटात सीमाने स्वतः लुटारूंची भूमिका केली होती. हा चित्रपट 2006 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला क्रिटिक्स अवॉर्डही मिळाला होता.
2010 मध्ये सीमा टीव्ही शो बिग बॉस मध्ये दिसली होती. ती बिग बॉसच्या घरात जवळपास 78 दिवस म्हणजे 11 आठवडे राहिली. याशिवाय सीमाने दूरदर्शनवरील आगामी शो रणभूमीमध्येही काम केले होते. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.